हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला तर माहितीच आहे, अधिक मास सुरू आहे आणि माझ्याकडे आलेल्या आहेत माझ्या नणंदबाई. तुम्हाला माहितीच आहे, बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजेलच. तर अधिक महिना असल्यामुळे ना आत्ता करायचं ठरवलं होतं ते म्हणजे अनारसे बरं का. त्यासाठी तांदूळ भिजत घातले होते. तर बघा 2 ते 3 दिवस असे तांदूळ भिजत ठेवायचे, म्हणजे रोज सकाळी ना पाणी बदलून घ्यायचं तांदळामधलं. तर आपण असं 3 दिवस तांदूळ भिजवल्याच्या नंतर ना, तर ज्या दिवशी आपल्याला 3 दिवस पूर्ण झाले तर त्या दिवशी आपण ह्या तांदळाला ना असं चाळणीमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी निसरेपर्यंत असं चाळणीमध्ये आपण हे तांदूळ टाकून घेणार आहोत, पाण्यामध्ये काढून असं. आणि थोड्या वेळासाठी ना असंच पाणी आपल्याला इथं निसरण्यासाठी ठेवायचं असतं. म्हणजे आपण ज्या क्वांटिटीमध्ये आपण हे तांदूळ अनारसे बनवणार आहोत त्याप्रमाणे आपण अगोदरच तांदूळ मोजून घ्यायचे. तर तसंच मी हे तांदूळ मोजून घेतले होते, 2 डबे घेतले होते. तुम्हाला ते दाखवलं नाही, पण मी 2 डबे असं तांदूळ मोजून घेतलं होतं. तर बघा इथे ना आता मी पाण्यामध्ये असं पाण्यामधले तांदूळ काढून ठेवलेले आहेत. 3 दिवस माझे हे तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत. आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना तर तांदूळ लवकरच भिजतात. अगोदर छोट्या पातेल्यात मी टाकलं होतं, ते थोडेसे फुगल्यासारखे होतात ना, त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी मोठ्या पातेल्यात टाकले होते. तर असं करून आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे ना, आंबूस वास येतो तांदळाचा. तर बघा पाणी थोडंसं निसरल्याच्या नंतर मी इथं कॉटनच्या कपड्यावरती असं डबल कपडा टाकलेला आहे, खाली एक आणि दुसरा एक वरती. आणि असं स्वच्छ कपड्यावरती आपल्याला हे तांदूळ छान असे पातळ पसरून घ्यायचे आहेत. एक अर्धा पाऊण तास हे तांदूळ असे पसरले ना तर जरासे सुकतात, असं पाणी लागत नाही हाताला. तर अशा प्रकारे हे तांदूळ झाले ना, मग आपल्याला हे तांदूळ आता वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरवरतीच आपण असं मिक्सरच्याच साह्याने तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे असे तांदूळ टाकलेले आहेत आणि असं छान बारीक वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ तयार होतं. थोडंसं ओलसरच असतं, 3 दिवस तांदूळ भिजवल्यामुळे पीठ ओलसरच असणार ना. तर आणि आपल्याला ते ओलसरच पाहिजे असतं. तर अशा पद्धतीने बघा एकामागून एक असं मिक्सरचे भांडे वाटून घेत होतो. आणि आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर निवांतच हे चाललं होतं वाटायचं वगैरे, म्हणजे आपण हे बाकीच्या प्रोसेस आपण निवांतच करून घेतो. तर मग मी म्हटलं होतं की आता इथे आपण तांदूळ वाटून घेऊयात, गूळ वगैरे मिक्स करूयात. तर बघा ही छोटी मुलगी आहे ना माझी, म्हणजे सिद्धी, तर तिने वाटून घेत होती आणि मध्ये मध्ये ते असं करत होती. तर तेवढ्यात ना गौतमी इथं आली बघा आणि मदत करायला लागली मम्मीला. तर रंजू म्हणल्या मी चाळून घेते वहिनी, तोपर्यंत मी भांडे ओटा वगैरे करून घ्या. म्हणजे सगळेच कामं होऊन जातात ना. उशीर झाला होता, आम्हाला 10-10:30 वाजले होते. तर म्हटलं हे करेपर्यंत खूप उशीर होऊन जाईल. मग त्यांनी म्हटलं मी चाळून घेते, तोपर्यंत गूळ वगैरे खिसते, तोपर्यंत मी भांडी घासा. ठीक आहे म्हटले. मग इथं सिद्धीला हे वाटायला सांगितले. लेकी पण कामाला असं हाताला आल्या की खूप छान वाटतात ना. आणि ही बघा ही तर छोटूशीच आहे ना गौतमी, तर तिला पण हे करायचं असतं. आई जे करल, मी जे करल ते तिला सगळं करायचं असतं बरं का. तर मग इथे तांदूळ आमचे वाटून झालेले होते, मग ते साईडला चाळून ठेवून दिलं. तर त्या 2 डब्याचे बघा तांदळाचं पीठ हे असं एवढंसं झालं होतं, म्हणजे 2 डब्बे पेक्षा जास्त, म्हणजे 2.5 ते 3 डब्याच्या जवळजवळ हे पीठ झालेलं होतं. तर मग आता हे पीठ असं जशा प्रकारे आपल्याला पीठ दाबून किंवा असं ओरून आपण जसं घेतो ना, तशाच प्रकारे आपल्याला इथं त्याच्या अर्ध्या हिशाने गूळ घ्यायचा आहे. तर गूळ तर तुम्ही खिसल्याला आता पाहिलाच आहे. तर गूळ खिसून का घ्यायचं, कारण एक जीव असं एकसारखा गूळ होतो खिसल्यामुळे. तर अशा पद्धतीने इथे गूळ खिसायचा आहे, म्हणजे असं गाठी वगैरे गुठळ्या अशा होत नाहीत त्या तांदळामध्ये. तर बघा इथे 3 डबे हे पीठ झालं होतं. भिजल्यामुळे थोडं फुगतं आणि तांदूळ वाटल्यावर आपलं पीठ जास्तच होतं ना, म्हणून. तर इथं ना आता एकच डब्बा ह्या डब्याने ना मी इथे हे गूळ खिसलेला आहे मी वापरणार आहोत. तर इथं बघा खिसलेला गूळ एकसारखा होतो एकदम, वाटलेला गूळ असा एकसारखा होत नाही आणि आपल्याला तसाच गूळ पाहिजे असतो. आणि खिसल्यामुळे ना खूप सोपं होऊन जातं. तर तुम्ही ही ट्रिक ना नक्की लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला अनारसे करायचे असतील ना, तर तेव्हा तुम्ही असा खिसूनच गूळ घ्या, वाटून बारीक करून घेऊ नका, कारण व्यवस्थित होत नाही. माझा तर हा अनुभव आहे बरं का. तर आम्ही बघा दोघींनी पण असंच करायचं ठरवलं होतं. तर असं ते कमी होता ना भरायला गूळ, म्हणून मग आणखीन रंजू इथं गूळ खिसून घेत होत्या. तर अशा प्रकारे हा पूर्ण डब्बा भरून आम्ही हा गूळ खिसून घेतला. आणि असं खिसल्यानंतर थोडासा चिकट पण गूळ होतो बरं का. तर तो आपल्यासाठी फायदेशीरच आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि गुळामध्ये पण थोडासा चिकटपणा आणि ओलसरपणा आलेला असतो ना, त्यामुळे मग ह्याला थोडीशी बाइंडिंग यायला मदत होते. तर असं छान ह्या पिठाला ना हे गूळ आता मिक्स करून घ्यायचा, चोळून घ्यायचा आणि जेवढं होईल तेवढं आपण हाताने ह्या पिठाला असं मळून घ्यायचं. पाण्याचा इथं आम्ही अजिबात वापर केलेला नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर अशा पद्धतीने छान त्या पिठाला चोळून गूळ घ्यायचा. आणि जरा वेळ चोळल्याच्या नंतर बघा आता इथं आम्ही दुसरी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे ती की हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आम्ही हे टाकलं आहे बरं का, हे मिश्रण गूळ मिक्स केलेलं.
आणि आता मिक्सरला हे असं छान फिरवून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की एकजीव होतं सगळा गूळ त्याच्यामध्ये आणि त्या ओलसरपणामुळे छान असा एकदम त्याला वाइंडिंग छान येते. आणि मग असं छान एकामागून एक असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं छान फिरवून घेतलं. आणि बघा आता तुम्ही पाहू शकता हे कसं झालेलं आहे. मग कसं असं एकदम कोरडं कोरडं होतं आणि आता छान असं एकदम असं मुटका झाल्यासारखं झालं. हे बघा हाताने करून दाखवले तुम्हाला, तर असं छान होतं. मग मी आता आम्ही ठरवलं की याला आता छान असं झालेलं आहे, आपण आता छान ठेवून असं व्यवस्थित झाकून ठेवूयात. आणि मग ह्याला गॅसवरतीच म्हणजे आता हे खाली स्वच्छ केलं होतं आणि खाली मुंग्या वगैरे लागायला नको म्हणून ना आम्ही इथं गॅसवरतीच असं अद्दर ठेवून दिलं होतं. तर सकाळी बघा, सकाळी पाहिल्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे झाला होता, आमची जेवणं झाली होती. मग म्हटलं आता आपण हे करायला घेऊ. तुम्ही ह्या पिठाला 2-3 दिवस ही भिजवू शकता बरं का. आम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे होते म्हणून आम्ही पाहिलं पीठ, तर तसं होतं. मग आता ठरवलं इथं थोडंसं आणखीन थोडंसं कोरडं वाटतंय, मग आता पाण्याचा तर वापर आम्ही करायचा नाही असं ठरवलं होतं. तर इथं मग काय केलं, थोडंसं दूध घेतलं, हातावरतीच थोडंसं दूध घ्यायचं आणि छान असं आपण हे पीठ मळून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे. अशा प्रकारे छान आपलं हे पीठ मळून घ्यायचं आणि एकदम मळल्यानंतर असं छान होतं बघा पीठ आपलं. तुम्ही आता पाहिलंच आहे, मऊसूद छान असं पीठ होतं. आणि त्यानंतर मग इथं आता मी ठरवलं होतं की असंच आपण डायरेक्ट त्या खसखसवर न करताना इथं तेलाची पिशवी रिकामी झालेलीच होती, तेल असंच काढलं होतं तळण्यासाठी. मग ती तेलाची पिशवी अशी पूर्ण अशी चौकटी करून घेतली, फाडून घेतली कात्रीच्या साहाय्याने. आणि ते तेलकटाचं होतंच ना, त्याच्या आतल्या बाजूने मग असं छान थोडे थोडे छोटे छोटे असे गोळे केले आणि त्या म्हणजे तेलाच्या त्या पिशवीच्या वरती प्लास्टिकवरच ना असे छान आपण अनारसे हाताच्या साहाय्याने असे थापून घेतले. तर अनारसे तळताना तयारी काय करायला लागते तुम्हाला दाखवतेच मी. तर तिथं तव्यामध्ये तेल टाकलं, तव्यामध्येच अनारसे तळून घ्यायचे, कारण व्यवस्थित आपल्याला तेल त्याच्यावरती शिंपडता येतं, असं म्हणजे उलटण्याच्या साहाय्याने असं तेल मारता येतं त्याच्यावर. कारण अनारशाला वरूनच आपल्याला तेल असं शिंपडायचं असतं उलटण्याच्या साहाय्याने किंवा असं मारायचं असतं. तर तशाच पद्धतीने त्याला तेल वरतून असं करायचं, म्हणून आपण तव्यामध्येच आपले अनारसे असे तळून घ्यायचे. तर एक ताट घ्यायचं, चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये अनारसे, कारण त्याच्यातून तेल खूप बाहेर येतं बरं का अनारशामधून, म्हणून अशा चाळणीतच अनारसे ठेवायचे. आणि दुसरं आपल्या झाऱ्या वगैरे सर्व असं तयारी करून घ्यायची. आणि असे बघा हाताच्या साहाय्याने असे आम्ही त्या प्लास्टिकवरतीच अनारसे असे पातळ पातळ करून घेतले आणि वरून मग खसखस लावली आम्ही. आणि जी खसखस लावलेली साईड असते ना ती वरच्या बाजूने ठेवायची बरं का. तर हे पहिलं तर अनारसं फुगलं होतं, म्हणजे थोडंसं जाड झालं होतं, तर जास्त जाड नाही करायचे आणि फुगू नाही द्यायचं अनारसं फुगलं ना तर आपल्या अनारशाला जास्त अशी मोहर पडत नाही. मोहर पडणे म्हणजे काय, तर ते तुम्हाला मी सांगतेच बरं का. मोहर पडणे म्हणजे एकदम असे जाळी जाळी झाल्यासारखी होते अनारशाला, असे बबल्स येतात छोटे छोटे आणि ते फुटतात असे एकदम थोडेसे. तर ते झालं ना तर त्याला मोहर आले असं म्हणायचं, कारण अनारसं फुगलं की मऊ होतं आणि कुरकुरीत अनारसं छान लागतं. कोणाला जर अनारसे मऊ आवडत असतील, दाताचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी ना जाडच अनारसे करून खावेत बरं का, म्हणजे मऊ पण होतात. आणि ज्यांना कुरकुरीत अनारसे हवे असतात ना, खायला आवडतात, त्यांनी ना असे जाड नाही करायचे, एकदम असे पातळ पातळ अनारसे करायचे. पातळ अनारसे केले ना तर तळून झाले की जरा वेळाने आपण डब्यात ठेवून द्यायचे, म्हणजे ते तसेच एकदम कडक आणि कुरकुरीत होतात. तर बघा तुम्हाला कशा पद्धतीचे आवडतात नक्की सांगा बरं का. तुम्ही अशाच प्रकारे अनारसे करता का तेही सांगा. आणि या अनारसे करतानाची आमची कुठली ट्रिक तुम्हाला आवडली हेही सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा एकामागून एक असे आमच्या अनारसे करणं सुरू होतं. पहिल्यांदा 1-2 होईपर्यंत जाड पातळ असे होतात, कारण आपला एकदा हात बसला ना त्या साईजनुसार. तर हे बघा अशा पद्धतीने ना चाळणीत एक साईडनं असे अनारसे ठेवून द्यायचे. तर आम्ही दोघी पण अनारसे करून घेत होतो, कारण अशा गोष्टींना ना दोघी लागतात, वेळ लागतो खूप आणि एकट्याला थोडंसं बोर पण होतं. मग दुपारच्याच वेळेला आम्ही हे अनारसे बनवत होतो बरं का. गरम पण खूप होत होतं, आता गरमी पण खूप आहे तुम्हाला माहितीच आहे. तर बघा इथे ना रंजू अनारसे तळत होते आणि मी करून देत होते. तर असं आमचं हे अनारशाचं दुपारचं चालू होतं. बराच वेळ लागला बरं का. साधारण पाऊण किलोचे हे अनारसे असतील बरं का अंदाजे पाहायला गेलं तर, कारण 2 डबे मी तांदूळ भिजत घातले होते, म्हणजे ते अर्धा किलो आणि हे अर्धाच्या पुढे पाव किलोच्या थोडे पुढे असे गूळ घातला होता. तर असं पाऊण किलोचे अनारसे हे झाले. तर असे बरेचसे अनारसे झाले होते. मी ताटामध्ये मग आपला नैवेद्य दाखवायचा होता ना अनारशाचा. छान असे जाळीदार खूप छान कडक असे अनारसे आपले तयार झाले, खूप छान. तर बघा इथे ना अनारशाचा नैवेद्य दाखवायचा होता. मग ताटामध्ये 33 अनारसे काढून घेतले, दिवा लावला आणि आपली सगळी सेवा वगैरे झालेलीच होती, दिवाबत्ती केली आणि मग देवाला अनारशाचा असा नैवेद्य दाखवला. आता माहितीच आहे तुम्हाला की आपल्या विष्णुदेवाला किती अनारसे प्रिय आहेत. तर हे अनारशाचा नैवेद्य अधिक महिन्यामध्ये दाखवणं खूप चांगलं मानलं जातं. असा होता व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.